की आता इथून पुढे होणारे सामने 5 षटकांचे राहील आणि आपली जी सेमीफायनल आणि फायनल आणि उरलेले सामने हे उद्या खेळवले जातील. आता जो इथून माग कालच्या दिवसात जो फॉर्मॅट होता तोच राहील. 2-1-1-1 गोलंदाजी राहील. 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. सेमीफायनल आणि फायनलचा फॉर्मॅट संध्याकाळी समजला जाईल. आपापल्या लीग मॅचेस आता खेळून घ्या. 5 षटकांचे सामने राहतील. कालच्या नियमाप्रमाणे सामने होतील. सगळ्या संघांनी सूचना घ्या. बॉल द्या. चला संयोजक बॉल द्या. चला लवकर सामना चालू करून घ्या. जरी फायनल उद्या ठेवली असली तरी पावसाचं वातावरण आहे. सामना चालू करून घ्या. अनिकेत सर, दुसऱ्या अंपायरचं नाव काय? यश. यश सर आणि अनिकेत सर सामना चालू करून घ्या. सामना 5 षटकांचा राहील. 2-1-1-1 ओव्हर लिमिट राहील. 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. चला सामना चालू करून घ्या. अनिकेत सर का थांबलंय? आणि आताच मागील सामन्यात विजेता झालेला संघ नाथ जोगेश्वरी 11 अमोल जी बर्दे यांच्या मालकीचा संघ आपला या पर्वातील दुसरा विजय संपादित केलाय. एका बलाढ्य संघाविरुद्ध त्यांनी विजय मिळवलाय. तसेच भैरवनाथ ब्लास्टर संघाने काल 2 सामने जिंकले असले तरी बॅक टू बॅक 2 सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलाय. तरी हा खेळ असतो. खेळात हार आणि जीत होतच असते. आता हरला तरी पुढच्या सामन्यात तुम्हाला अजूनही चान्स. चालू काय आलं? ठीक आहे ठीक आहे. ब्रँडेड चौकार. हॅलो ओव्हर कंप्लीट होऊ द्या. ओव्हर कंप्लीट होऊ द्या मग बदला. ओव्हर कंप्लीट होऊ द्या. अंपायर तुला खेळायला घेतलंय. टीमचा मेन प्लेअरला काय नाही एवढं हुशार येतोय. निर्धाव चेंडू. आणि बाद. फलंदाज बाद झालाय. प्रथमेश राजवडे. संघाला लागलेला पहिला धक्का. अतिशय तडाखेबंद फलंदाज. पहिल्या चेंडूवर त्याने अतिशय उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता.
परंतु कुठंतरी आता त्याला परतावं लागतंय माग. आणि आता संघाचा कणा म्हणून या KPL मध्ये जो नावारूपास आलेला खेळाडू सुयोग बर्दे. कालचा सामना आपल्याला आठवत असेल, एक चेंडू 6 धावांची गरज होती आणि त्यावरती सुयोगने जो खणखणीत षटकार मारला, तशीच कामगिरी आज देखील करावी लागेल. टाकले चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आणि वाईड स्वरूपाचा चेंडू. रिव्ह्यू घेतलाय त्यावरती. चला चेक करायचंय. थर्ड अंपायर तन्मय चेक करा. हा रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी ना, वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. दोन मिनिटं थांबायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईड नाही चेंडू. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. थोडस खराब क्षेत्ररक्षण कीपर कडून. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, अतिशय रिव्हर्सचा फटका. कुठंतरी फरदीन काळजी बनायला चाललेला सुयोग, परंतु पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, त्यावरती मारला स्ट्रेट डावचा फटका. 1 रन. आणि हेमंतचं चांगलं क्षेत्ररक्षण, त्यावरती 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या झाली ती 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती. संघाची धावसंख्या झाली ती 6. नाही मी माईक मागे धरला, लय आवाज वेगळा आवाज येतो. चेंडू किती झालेत? चला फिल्डर रिप्लेस करून घ्या. चेंडू किती ओव्हर झाली का? पहिलं षटक समाप्त. संघाची धावसंख्या झाली ती 6. त्याचा आवाज आहे ना कमी केला पाहिजे, त्यामुळे लय वेगळाच आवाज येतोय बोलायला. रोहन त्याचा आवाज कमी कर जरा, तुला माहित असेल. हा हॅलो हॅलो कमी कर. हॅलो हॅलो हा ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. चला दुसरं षटक घेऊन आलाय तो कालचा दिवसातला हिरो स्वप्नील बर्दे. टाकलेला चेंडू, त्यावरती केरळ लेग लान्स, त्यावरती डिक्लेरेशन झोन मध्ये गेला चेंडू. धावा आल्या त्या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या बसती 1 बाद 8 धावा. अजूनही संघाचा अनुभव, संघाचा कणा अनिलजी बर्दे सर अतिशय अनुभवी खेळाडू नॉन स्ट्रायकर वरती आहेत. याचा देखील पुढच्या संघाला कुठेतरी अंदाज आहे. त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणात चेंज करतोय तो अमित. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असा फटका आणि त्यावरती सुयोग बर्दे सेट ऑन द फायर. ब्रँडेड चौकार. 4 धावा. थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता आणि त्यावर खरपूस समाचार घेतलाय तो सुयोगने. नॉन स्ट्रायकर एंडवर आहे तो अनिल टू सुयोग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्वप्नील बर्दे आणि पुन्हा एकदा टाकले चेंडू, त्यावरती मारलेला फटका आणि थोडसा खराब क्षेत्ररक्षण होताना आणि 4 रन चौकार. क्षेत्ररक्षणाची कुठेतरी चुकी नाहीये, थोडेस मैदान त्याला साथ देत नाहीये. दगडाला लागून चेंडू डिफ्लेक्ट झाला आणि त्यावरती चेंडू 4 गेला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, त्याने खूप चांगला प्रयत्न केला, परंतु मैदानाची कुठेतरी साथ नाही भेटली. बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा एकदा स्वप्नील तयार. स्वप्नील टाकले चेंडू, सुयोगचा त्यावरती ब्रँडेड षटकार. 6 रन षटकार. सुयोग बर्दे सेट ऑन द फायर. 6 रन षटकार. धाव संख्या झाली ती 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू, अतिशय शरीर वेधक चेंडू, त्यावरती कुठली धाव नाही, कुठली दुखापत झालेली नाहीये. पुन्हा एकदा सुयोग तयार.
सुयोग टू आणि त्यावर थोडासा स्वैर स्वरूपाचा चेंडू आणि नो स्वरूपाचा चेंडू, त्यावरती असणारी फ्री हिट. कुठेतरी स्वप्नील दिशा भरकटतोय. अमितनी जी सुरुवात करून दिली होती ती कुठेतरी खराब करताना पाहताना मिळतंय स्वप्नील आपल्याला. आताच तो संघात समाविष्ट झाला आणि त्याला लगेच गोलंदाजीची जी धुरा वाईट चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू, त्याला थोडस सेटल होऊन द्यायला पाहिजे होता अमितने. कुठेतरी आल्या आल्या त्याला पहिली ओव्हर दिली आणि कुठेतरी थोडीशी दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, त्यावरती सुयोग बर्दे सेट ऑन दी फायर, 6 रन षटकार. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 30 धावा. कुठेतरी थोडीशी पडझड झाली होती आणि त्या पडझडीची कुठेतरी उभारणी पुन्हा एकदा केली आहे नव्याने सुयोग आणि अनिलने. आता अनिल पुन्हा एकदा स्ट्रायकर रेंजवर आलाय. अनिल देखील ओळखला जातो. 30 धावा झाल्यात. त्याला मारल घेऊन म्हणलं अनिल बर्दे सेट ऑन दी फायर, 6 रन षटकार. हॅलो, अनिल बर्दे सेट ऑन दी फायर, 6 रन षटकार. वाघाचा छावा या मारल्यात 6 धावा. अनिल बर्देने जर अर्धशतक केलं तर संघ मालक संतोष चेट 3 षटकार मारले तर कितीचं पारितोषिक आहे? 500 रुपयांचं रोख पारितोषिक. पुन्हा एकदा मारले चेंडू, लेग ग्लास, त्यावरती काढलेला एक आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण. कुठेतरी दबाव येतोय, कुठेतरी दबाव थोडासा येतोय तो श्रीनाथ वरती. अनिलने जर 3 षटकार मारले तर अक्षय शेठ रणदिवे यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख पारितोषिक. काल आपण पाहिला तो पाऊस आणि आज पाहतोय तो बक्षिसांचा पाऊस. 1 धाव. बक्षिसांचा पाऊस असणारी ही स्पर्धा 6व्या वर्षातलं 6वं पर्व श्रीनाथ साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य कोडीत भूमीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, त्यातील हा 2रा दिवस आणि त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा झोललेला चेंडू, त्यावरती 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेचा आणि हा आणि मैदान कधी फलंदाजांना साथ देत आहे तर कधी क्षेत्ररक्षणाला साथ देत आहे. मगाशी आपण पाहिलं की चेंडू डिफ्लेक्ट होऊन चौकार गेला, तर आता चौकार जाणारा चेंडू मध्येच आडला. असं सर्वांना साथ देणार हे मैदान श्री देवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या सौजन्याने आपल्याला मिळालेलं हे मैदान. आणि अनिल बर्दे ब्रँडेड 6 रन षटकार. सगळे म्हणत होते संपलाय संपलाय संपलाय, पण अनिल दाखवून देतोय की मी अजून संपलो नाहीये, कारण हा केपीएलचा सोहळा अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. धावसंख्या झाली ती, धावसंख्या सांगा. 46 रन्स ऑन द बोर्ड. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46. आणि दोन्ही संघांनी आपला अतिरिक्त खेळाडू इथं पाठवत जा, कारण परत जर काय झालं तर चिडाचिड झाली तर परत आपल्याला सामने थांबवावे लागतील, कुठेतरी वेळ जाईल. त्यामुळे एक खेळाडू आपला अतिरिक्त इथं पाठवत जा. जर नसेल तर तुमचं कुठलंही ऑब्जेक्शन इथं चालणार नाही याची नोंद देखील घ्या. त्यामुळे आपला एक खेळाडू इथं पाठवत जा. ठीक आहे, सामना चालू करून घ्या. थोडंसं स्पीडअप करा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि ड्रिंक्स ब्रेक पर्यंत पहिल्या षटकात कुठेतरी चांगली सुरुवात केली होती ती छत्रपती वॉरियर्स संघाने. अमितचं ते षटक अवघ्या 6 धावा दिल्या होत्या, परंतु स्वप्नीलला आज कुठेतरी सूर सापडला नाही आणि थोडासा दिशा भरकटला आणि तिथून थोडस संघाच्या धावसंख्येला वेग मिळाला. पुन्हा एकदा अनुभवाची दुसरी खान. संजय झरांडे टाकलेला चेंडू. संजय झरांडे आल्या आल्या स्वागत केलंय ते 6 रन षटकार. मागच्या सामन्यात जो पराभव झाला होता त्याचा कुठेतरी वचपा काढताना आपल्याला पाहतोय तो सुयोग. पुन्हा एकदा टाकले चेंडू, त्यावरती
निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अनुभव काय असतो ते देखील दाखवतोय संजय. पुन्हा एकदा टाकले चेंडू त्यावरती पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हे निर्धाव चेंडू कुठेतरी कमी करावे लागतील कारण एक षटकार मारला आणि पुढचे चेंडू निर्धाव आले तर समीकरण कुठेतरी चुकत असतं. पुन्हा एकदा सुवर्ण ब्रँडेड चरण षटकार. त्याच्या पायावर चेंडू कुठेतरी टाकतायत आणि जो पायावर चेंडू आला तो सरळ सीमारेषा बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या चुका टाळाव्या लागतील. चुका टाळाव्या लागतील. धावसंख्या झाली ती 58. 58 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा संजय संजू भाऊ आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अनुभव विरुद्ध यंग टॅलेंट. कुठेतरी यंग टॅलेंट अनुभवावर भारी पडताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि त्यावरती बॅटची घेतलेली काढा. त्यावरती थोडस खराब क्षेत्ररक्षण परंतु जास्त काही त्याचं नुकसान झालं नाही. षटक समाप्त. धावसंख्या झाली ती 59. 59 रन्स ऑन द बोर्ड अँड रिव्ह्यू फॉर पायाचा रिव्ह्यू आहे. नो साठी रिव्ह्यू आहे. नो साठी रिव्ह्यू आहे पायाचा. ओके ठीक आहे. बाकीच्या सगळ्यांनी यायचं नाहीये. निर्णय सांगितला जाईल. It's a no delivery. It's no delivery. No ball. No ball आहे. आणि त्यावरती पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू. अनिलचा अनुभवाची चुणूक आता आपल्याला पाहायला मिळाली की नॉन स्ट्रायकर एंडवर असतात आणि अनिल बर्दे सेट ऑन द फायर चरण षटकार. धावसंख्या पोहोचली ती 66 रन ऑन द बोर्ड. 66 धावा. 66 धावा. अंतिमचं षटक घेऊन आलाय तो संघ मालक स्वतः अनिकेतजी भोसले. पुन्हा एकदा अनिकेत तयार. अनिकेत टू सुयोग. टाकलेला चेंडू त्यावरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. अनिकेत देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. अतिशय चांगला गोलंदाज आहे. अनेक स्पर्धा गाजवलेला गोलंदाज. टाकलेला चेंडू त्यावरती वाईट स्वरूपाचा चेंडू. कुठेतरी थोडी दिशा भरकटतोय आणि चुका पुन्हा एकदा तो चूक करतोय जी चूक आधीच्या गोलंदाजाने केली. सुयोगच्या पायावर चेंडू टाकतोय. टाकलेला गॅटची घेतलेली काढा त्यावरती अनिलचा एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडस खराब थ्रो. तर मगाशी अनिलच्या अनुभवाची चुणूक आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा गोलंदाजावर लक्ष होतं. गोलंदाजाने नो चेंडू टाकला तो त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिला आणि त्यावर रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू. सुयोग कुठेतरी दमलेला पाहायला मिळतोय आपल्याला. कुठेतरी त्याला बॅट फिरवताना जो त्याचं दमलाय ते दिसतंय आणि बॅटची घेतलेली काढा त्यावरती बाद आणि बाद. फलंदाज झालाय बाद. संघाची धावसंख्या झाली ती 67 धावा झाल्यात. $67 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. सुयोगसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय तडाखेबंद अशी फलंदाजी केली सुयोगने. आपल्या संघाला एका सन्मानपूर्व धावसंख्येपर्यंत पोहोचवलं सुयोगसाठी आणि त्याची जागा पडून काढण्यासाठी गेलाय तो रोहन. टाकलेला चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा रोहन
रोहनचा उत्कृष्ट असा लेग लान्स त्यावरती नो एक धाव पूर्ण. अनिल बर्दे ऑन द स्ट्राईक आणि के टू अनिल टाकले चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू बाद आणि षटक समाप्त झाले का. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 69 झालेत का 70 जिंकले का 70 रन 70 रन्स जिंकण्यासाठी आहेत. 69 धावा झालेल्या आहेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अनिल साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अनिल साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. 70 धावा आपण या मैदानावर वारंवार पाहिलंय. 70 धावा अगदी 2-3 ओव्हर 4 ओव्हर मध्ये देखील चेस होताना पाहिलेत. 70 धावा मगच्या सामन्यात आपण पाहिलं कुठेतरी लो स्कोरिंग थ्रिलर आपण पाहिला नाथ जोगेश्वरी आणि भैरवनाथ 11 वरती मध्ये आणि त्यानंतर लगेच पुढचा सामना त्यामध्ये 70 धावा आपल्याला कुठेतरी पाहायला मिळाल्या. आयोजकांनी एक तिथं फक्की मारून घ्यायचे. तिथं कॅमेऱ्यात दिसत नाही पायाचं दिसत नाही तिथं कॅमेऱ्यात व्यवस्थित. त्यामुळं बॉक्सची फक्की थोडीशी मारून घ्या आयोजकांनी कारण तिथं दिसत नाही. एक चेंडू सामन्याची दिशा फिरू शकतो त्यामुळं तिथं थोडीशी फक्की मारून घ्या आणि पंचांनी देखील तिथं थोडीशी रेस पण मारून घ्या. पंचांनी व्यवस्थित लक्ष द्या कारण कॅमेऱ्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला कॅप्चर करणं शक्य नाहीये. अनुभवी फलंदाज पप्पू स्वप्नील बळदे आणि त्याबरोबर अजून एक धनधाकट फलंदाज संजय झरांडे. आता नवीन टॅलेंट विरुद्ध एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया अनुभव कामाला येतोय का नवीन जोश कामाला येतोय. चला सामना चालू करून घ्या. पंच टाकलेला चेंडू त्यावरती दिशा भरकटतोय. वाईट स्वरूपाचा चेंडू संघाचं खातं खोललंय. 1 धाव. यापुढील होणारा सामना भैरवनाथ 11 भैरवनाथ ब्लास्टर आपला संघ मालक पाठवा. आपला कर्णधार पाठवा. भैरवनाथ 11 आपला कर्णधार पाठवा आणि दुसरा कुठला संघ आहे नाथ बाबा 11 सूरज शेट अवसरे यांच्या मालकीत संघ त्यांचा देखील कर्णधार इथे पाठवा. टॉस साठी आले ते दीप तळेकर संघाचे कर्णधार आणि अक्षय रणदिवे सरांना विनंती की त्यांनी टॉस करायचा आहे. पाहूया टॉस का बॉस आणि अतिशय वेगवान चेंडू त्रिफळा बाद संजय झरांडे बाद.
टॉस जिंकलाय तो भैरवनाथ ब्लास्टर संघाने. आपला निर्णय सांगा थोड्या वेळात. आणि बाद झालाय तो फलंदाज संजय. संघाला लागलेला पहिला मोठा धक्का. त्याची जागा भरून काढण्यासाठी जायला येतो अमित. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. पाऊस कुठेतरी डोक्यावर उतरलाय त्यामुळं स्पीडअप करा. ब्रँडेड सावकार अमित बडे. एक काळ गाजवलेला हा खेळाडू. आपल्याला आठवतंय पहिलं पर्व. एका बाजूला होता अमित, दुसऱ्या बाजूला होता प्रवीण. आणि त्यांनी 4 षटकांमध्ये ज्या 134 धावा मारल्या होत्या, तो सामना आजही कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलाय. तोच हा अमित. थोडासा दुखापतीनंतर क्रिकेट पासून बाजूला गेला होता, परंतु शेर कभी बुडा नाही होता. परंतु हा झेल सुटलाय. अमितचा झेल सोडणं संघाला कुठेतरी महागात पडणार हे देखील निश्चित आहे. आणि त्याच सामन्यात आपण पाहिलं होतं, स्वप्नील देखील त्या सामन्यात होता, अमित देखील होता, प्रवीण देखील होता. प्रवीणला आपण काल पाहिलं, अमितला आज पाहतोय. स्वप्नील देखील होता. स्वप्नीलने कालचा दिवस गाजवलाय. कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे स्वतःवरती दोन्ही संघांनी, दोन्ही खेळाडूंनी. आणि कुठेतरी पुढचा चेंडू त्यावरती स्वप्नील बर्दे. ब्रँडेड फटका. आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते बाबलाने. साहिल राजोडे, साहिल राजोडे उर्फ बाबला. चेक करा एकदा चौकार. हा चेक करा एकदा चौकार. करतायत. चेक करा नको का चौकार. नाही ना. सेफ आहे. सेफ चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सेफ आहे. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 8. 1 बाद 8 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या त्या 6. आणि त्यानंतर सुयोग बर्दे आणि अनिल बर्दे हे वादळ आलं आणि कुठेतरी छत्रपती वॉरियर्स संघाला उडवून घेऊन गेलं. संघाची धावसंख्या झाली ते 8 धावा. तशीच कुठेतरी पुन्हा एकदा फटकेबाजी करावी लागेल ते स्वप्नीलला. गोलंदाजसाठी आलाय तो. आता ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केला असा साहिल राजोडे उर्फ बाबला. अतिशय हरवणारे असा खेळाडू. बैलगाडा क्षेत्र असेल किंवा क्रिकेट असेल, दोन्ही क्षेत्र गाजवणारा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू त्यावरती स्वप्नील बर्दे. ब्रँडेड ब्रँडेड ब्रँडेड. इट्स आउट. आउट आउट आहे. आउट आहे. आउट आहे. आउट आहे. अनिल सरांवर सगळ्यांचा विश्वास आहे. आउट आहे. पुढचा चेंडू थोडीशी दिशा भरकटतोय. अभिषेक. अभिषेक नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय आणि अभिषेकच्या उपस्थितीची सुनूक लागली आणि थोडासा दिशा भरकटला. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि त्यावरती डॉट स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्यावरती नो स्वरूपाचा चेंडू असेल. आणि त्यावरती असेल ते फ्री हिट. फ्री हिट स्वरूपाचा चेंडू. टाकलेला चेंडू
आणि पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. चांगल्या सुरुवातीनंतर दिशा भरकटतोय तो साहिल आणि त्याला कुठेतरी थोडस शांत. ही दहशत खरं तर अभिषेकच्या फलंदाजीची आहे, कारण तो काय करू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. बाबलाने देखील त्याचा खेळ बघितलेला आहे, त्यामुळे तो कुठेतरी दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असे चेंडू. साहिल राजुडे सेट ऑन दी फायर. डॉट चेंडू आणि विकेट, हेच समीकरण चाललंय. आणि पुन्हा एकदा टाकलेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू. कुठेतरी चुकीचं फटके अभिषेक मारतोय असं वाटतंय, कारण समोर देखील फटके चांगले मारू शकतो तो, परंतु तो मारतोय फटके आतमध्ये. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 2 बाद 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 2 बाद 11. चेंडू बाकी आहेत 18. धावा लागतात ते 59. म्हणजे 20च्या सरासरीने कुठेतरी धावसंख्या आपल्याला वाढवायची आहे आणि आम्ही ते करू शकतो. अनेक वर्ष याच खेळाडूने मैदान गाजवलंय असा अमित, आणि त्याच्या पायावर कुठेतरी चेंडू लागतोय. सुयोगने आधी फलंदाजी आणि आता गोलंदाजीत आपल्या संघाची धुरा सांभाळतोय तो सुयोग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू आणि थोडीशी दिशा भरकटलाय, त्यावरती वाईट स्वरूपात चेंडू. धावसंख्या झाली ती 12. अजून 58 धावांची गरज. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. 1 धाव. संघाची धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू आणि हा अमित बर्डे त्रिफळाबाद. आता संघाची धुरा भरून काढण्यासाठी जातोय तो संघाचा संघ मालक अनिकेत भोसले. भैरवनाथ ब्लास्टर आपला निर्णय सांगा. भैरवनाथ बॉलिंग. ओके, भैरवनाथने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि नाथ बाबा 11 आपली फलंदाजी असेल तरी आपले फलंदाज तयार ठेवा. यानंतर लगेच सामना आपण चालू करून घ्यायचा आहे. सामना 5 षटकांचा राहील याची नोंद घ्या. 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. कालच्या फॉर्मॅटमध्ये सामने खेळवले जातील आपल्याला या कोडीत प्रीमियर लीगची. आणि अनिकेत भोसले सेट ऑन दी फायर 6 रन षटकार. सूर्यकुमार यादवची आठवण कुठेतरी करून देताना आपल्याला दिसतोय तो अनिकेत. चला सामना चालू करून घ्या. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू. आणि आयोजकांना एक सूचना आहे, पाण्याची सोय करा इथे, कारण खेळाडूंना दुखापत होऊ शकते. त्यामुळं पाण्याची सोय इथे करा. चला सामना चालू करून घ्या. अभिषेक बर्दे, अभिषेक तळेकर सेट ऑन द फायर सिंगल. बावीस 22. बारा चेंडू 48 धावा. नो चेंडू, त्यावरती मारलेला उत्कृष्ट असा फटका. नो +1. पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू.
अनिकेत भोसले ऑन द स्ट्राईक. टाकलेला चेंडू त्यावरती मारलेला उत्कृष्ट असा फटका, त्यावरती 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा अभिषेक तयार. टाकलेला चेंडू त्यावरती मारलेला पुलचा फटका, पुल पॉवरफुल सिंगल. मानस जाधव, कमी वयाचा खेळाडू मानस जाधव अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो. पुन्हा टाकलेला चेंडू त्यावरती पुन्हा एकदा पुढे मारलेला चेंडू त्यावरती बाबलाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आज हायलाइट मध्ये राहिलेला खेळाडू साहिल राजिवडे. पहिल्या ओव्हर मध्ये देखील त्याने असं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. त्याला कुठेतरी माहिती आहे की प्रत्येक धावेचं मत. आणि अनिकेत भोसले चा फटका तर फसलाय, बाबला खाली आणि बाबलाचा उत्कृष्ट असा झेल. आणि आता अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो प्रथमेश, चॉकलेट बॉय प्रथमेश. आणि आता युट्यूब वरचे कुठेतरी व्ह्यूज वाढतील असं वाटतंय, कारण खेळण्यासाठी आलाय तो प्रथमेश. काल कुठेतरी संतोष अवचरे यांच्याकडून साहिल राजिवडेने जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी केली त्यासाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. असंच कुठंतरी आपल्या खेळाडूंना 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 28. चेंडू राहिले त्या 6 आणि जिंकण्यासाठी धावा आहेत त्या 42. 6 चेंडू 42 धावा. मानस विरुद्ध अभिषेक. अभिषेकला दाखवून द्यावं लागल का या संघात आपली निवड झालीये, का आपल्याला मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं. कमीत कमी आपल्या संघाला धावसंख्येच्या जवळ तरी न्यावं लागेल त्याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मानस जाधव. टाकले चेंडू त्यावरती उत्कृष्ट असा फटका. अभिषेक तळेकर ब्रँडेड छेरन षटकार. कुठेतरी नवीन खेळाडूवर आता दबाव येईल, कारण अभिषेकला त्याचा खेळ माहितीये. एकाच संघात खेळणारे हे 2 खेळाडू आज एकमेकांच्या विरुद्ध पाहायला मिळतात आपल्याला कोळी प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आणि अतिशय चांगलं कमबॅक केलंय ते मानसने. ठीक आहे. अभिषेक तळेकर सेट